आमदार दीपक केसरकर मात्र ह्या सगळ्या गोष्टीत अपयशी ठरलेले आहेत की कुठच्याही तऱ्हेचं त्यांनी आजपर्यंत हॉस्पिटल उभारलं नाही, नाहीतर कुठच्याही तऱ्हेचा फक्त त्यांनी गजाली मारलेल्या आहेत, वेळोवेळी फक्त बाता मारलेल्या आहेत की दीपक केसरकरांनी वल्गना केलेल्या आहेत की हे मी केलं ते केलं। आज उद्योगाबद्दल बघा, आज अदानीला हे शाळा द्यायला निघालेले आहेत, म्हणजे आज इलेक्शन तोंडावर आला, नवीन उद्योगपती यांना मिळाला। म्हणजे मी गेल्या वेळी ह्यांचा आरोप केले होते की प्रशांत कामत झाले, साबळे झाले आणि अनेक उद्योगपती झाले, विठ्ठल कामत झाले, आता ह्यांना अदानी मिळाले। निवडणुकीच्या तोंडावर आले की नवीन उद्योगपती हे घेऊन येतात आणि आज हे पुन्हा एकदा येतंय की निवडणूक आलेली आहे, यांनी अदानीला मिठी मारलेली आहे। मला हेच काय कळत नाही की अशा तऱ्हेचे उद्योगपती हे निवडणुकीच्या तोंडावरच का घेऊन येतात। आणि केसरकरांची ही भूमिका नेहमी आता जनतेने ओळखणं गरजेचं आहे आणि केसरकरांना आज धडा शिकवायला पाहिजे ह्या जनतेने की अशा तऱ्हेचे केसरकर, भंपक केसरकरांना घरी बसवलं पाहिजे, ज्यांनी विकास न करता फक्त म्हणजे आज बघा बाउन्सर वापरण्याची जी ठेकेदारांची असेल, इथल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची हिंमत झालीच कशी, हिंमत जाते कशी। आमच्याकडे सुद्धा सत्ता होती, आम्ही सुद्धा पदाधिकारी होतो, परंतु असे कधी आम्ही हे केलं नाही, कर्तृत्व कृत्य केलेलं नाही। आम्ही सुद्धा सीमा पाळल्या। अशा तऱ्हेच्या करणं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेने करायचं काय? अशा तऱ्हेने बाउन्सर जर ही संस्कृती उदयास आली तर सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणजे कोणालाही उद्या दमदाटी करायची, कोणालाही तुम्ही बाउन्सर घेऊन म्हणजे आपण एक दहशतवाद माजवायचा प्रयत्न करायचा, ही जी पद्धत आहे ही मोडीच निघाली पाहिजे। अशा तऱ्हेचा नाही, ह्याला केसरकर फक्त नेहमी आपण दहशतवादी लढतो ह्या फक्त कुठेतरी माहोल करायचे, परंतु वस्तुस्थिती आहे केसरकर कधीच दहशतवाद विरुद्ध लढले नाही, केसरकर कधी राणेंच्या विरुद्ध लढले नाही। केसरकर नेहमी राणेंसोबतच होते, आतून नाही बाहेरून कुठून नाही कुठून हे राणेंसोबतच होते, हे इथं सिद्ध होतंय। फक्त ते समोर फक्त दाखवायचे मी त्या राणेंसोबत लढतोय, परंतु राणेंसोबत दहशतवाद विरुद्ध कधीच दीपक केसरकर लढले नाही, हे मात्र या निमित्ताने सिद्ध होतं।